त्यानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक। उद्या कोल्हापूर कोर्टात हजर केलं जाणार। छत्रपती शिवरायांच्या अपमानासह इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोरटकरवरती गुन्हा दाखल। मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला अटक झाली। पुढील कारवाई पोलीस करणार। शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली याचं समाधान, मात्र या चिल्लर माणसाला अटक करायला एवढा वेळ कसा लागू शकतो? इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांचा सरकारला सवाल। सर्वपक्षीय बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने। शिंदे खुर्चीवर बसता क्षणी आदित्य ठाकरेंनी तोंड दुसरीकडे फिरवलं। बैठक सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे शिंदेंकडे रोखून पाहताना दिसले। एकनाथ शिंदे गुन्हेगार, आमच्या डोळ्याला डोळा मिळवण्याची ताकद कुठल्या गद्दारामध्ये नाही। सर्वपक्षीय बैठकीत शिंदेंनी आदित्य ठाकरेंकडे नजर न मिळवल्यानं संजय राऊतांची खोचक टीका। नगरविकास मंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यांचा घोळ करून ठेवला, मात्र बैठकीच्या शेवटी येऊन थातुरमातुर उत्तर देऊन गेले। आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला। राज्यात चांगला कारभार चालला की विरोधकांना थातुरमातुर वाटतं। त्यांच्यासारखे घोटाळे केल्यास कारभार स्वच्छ वाटेल। शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री शंभूराज देसाईंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। मला कुणाचीही भीती वाटत नाही, माफी मागणार नाही। गाण्यात जे बोललो तेच अजितदादाही शिंदेंविषयी बोलले होते। कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून निशाणा। कुणाल कामराच्या सेटची तोडफोड प्रकरणातील सर्व शिवसैनिकांना जामीन मंजूर। 15,000च्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर। खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता गुन्हा। कल्याणमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना महिलेकडून मारहाण। रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये वाद। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरोपी खोक्याच्या कारागृहात जाण्याआधी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। खोक्यासोबत त्याचा मित्रपरिवार, पोलीसही दिसतायत। कोर्टाकडून खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या जामिनासाठी अर्ज। 1 एप्रिलला सुनावणी होणार, तर फहीमसह घरावरील बुलडोजर कारवाईला स्थगिती। मात्र स्थगितीपूर्वी नागपूर मनपाकडून फहीमच्या घरावर तोडक कारवाई।